जर तुम्ही कुठलेही सिरम लावत असाल तर त्याच्या स्टेप्स कशा असायला हवा असं मोस्टली सिरमचं काम काय असतं की जे तुम्हाला पिगमेंटेशन असतं, तुमचे डार्क स्पॉट्स आहे, डार्क सर्कल्स आहे, किंवा जो तुमचा स्किन टोन आहे जो थोडा डल झालेला आहे त्याला थोडंसं ग्लो अप कसं करायचं, हे काम सर्व सिरम्स करत असतात. मग ते नियासिनामाइड असो, सॅलिसिलिक ऍसिडचं तुम्ही एक वेगळं पकडू शकता, कारण की सॅलिसिलिक ऍसिड हे असं ऍसिड आहे जे तुमचे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स कमी करतं. पण नंतर कोजिक ऍसिड झालं, नियासिनामाइड झालं की ग्लायकोलिक ऍसिड झालं, हे बेसिकली तुमच्या जे स्किनवरती जे डलनेस आहे, पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स, या सर्व गोष्टींना कमी करण्याचं काम करत असतात. पण जर मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे असं एक सिरम आहे जे फर्स्टली डर्मॅट अप्रूव्ड आहे, सेकंड त्यामध्ये नियासिनामाइड, अल्फा आर्ब्युटिन अशा प्रकारे काही इन्ग्रेडियंट्स आहेत जे तुमच्या स्किनला ब्राईट करणं हेल्प आहे. हे माझ्या डर्मॅटने मला सजेस्ट केलेलं आहे आणि ते सिरम आहे ब्रिलियंट मॅक्स सिरम. ठीक आहे. आता हे सिरम तुम्हाला कधी वापरायचं आहे? मोस्ट ऑफ दी सिरम आपण हे रात्रीच वापरत असतो, कारण की सिरम्स म्हणजे काय, हे एक ऍसिडचं प्रमाण आहे, बरोबर. हे ऍसिड जे असतात, जे सिरमच्या फॉर्म्समध्ये आपण यूज करतो, ते कधीही सनच्या संपर्कात यायला नको. ठीक आहे, सूर्याच्या संपर्कात यायला नको हे, कारण त्याचा जो रिझल्ट द्यायला पाहिजे त्याच्या अपोजिट मग ते काम करायला लागतात. काम असतं की हे तुमचे पिगमेंटेशन वगैरे असेल याला कमी करायचं असेल, पण हे जर लावून तुम्ही सकाळी उन्हात गेले, तुमच्या सूर्याचा आणि तुमच्या स्किनचा त्यामुळे संपर्क आला, तर त्यामुळे काय होईल, ते तो जो फॉर्म्यूला आहे प्रकारे काम करायला लागेल आणि त्यामुळे तुम्हाला पिगमेंटेशन जे असेल ते आणखीन वाढेल, तुम्हाला स्किनला इरिटेशन होईल. त्यामुळे मोस्ट ऑफ दी सिरम आपण हे रात्रीला यूज करत असतो. तुम्ही कुठलेही सिरम यूज करत असाल तर त्याच्या स्टेप कशा असायला हव्यात हे मी तुम्हाला. सो फर्स्ट क्लिन्झिंग, जर तुम्ही मेकअप केला असेल तर डबल क्लिन्झिंग. ठीक आहे. नंतर एक छान सिरम, जे तुम्हाला कुठलं यूज करायचं आहे ते सिरम. नंतर मॉइश्चरायझर. ठीक आहे. आणि मॉइश्चरायझर नंतर जर तुम्हाला आय क्रीम लावायची असेल आय क्रीम, किंवा जर तुम्हाला असतात ना की एक स्पॉट करेक्टर असते किंवा स्पॉट ट्रीटमेंट म्हणून डॉक्टर एक ट्यूब देतात, जे तुम्हाला रात्री फक्त तुमच्या स्पॉट्सवरती लावायची आहे आणि तसं सोडून द्यायचं आहे. ही सुद्धा क्रीम डॉक्टर देत असतात. तर तुम्ही ती यूज करत असाल तर ती लावा लास्टमध्ये, किंवा सरळ सरळ फेस वॉश, सिरम आणि मॉइश्चरायझर, या 3 स्टेप म्हणजे तुमचा नाईट स्किन केअर हे कम्प्लीट होऊन जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तुम्हाला अशा प्रकारे कुठले आणखीन माहिती हवी आहे किंवा कुठले